जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो सागरी ओहा विठ्ठल ओहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले वो सागरी ओहा विठ्ठल बहुता सूत्रताची जोडी म्हणून विठ्ठली विठ्ठल गणवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली सर्व सुखारे आगरे बाबर कुमादेव राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम
करुणी आपुला तो एक देव करुणी एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी बिना जीवा सुख नोजे बिना जीवा सुख नोजे माई के दुखाती जनीती रति माई के दुखाती जनीती माई के दुखाती जनीती रति माई के दुखाती जनीती नाहि आदि अंति अवसाने अविनाश करी अपुण्यानि अविनाश करी अपुण्यानि अविनाश करी अपुण्यानि अविनाश करी अपुण्यानि मनापि श्री गोविंदा मनापि ते गोविंदा मनापि गोविंदा रति माई के दुखाती जनीती रति माई के दुखाती जनीती रति माई के दुखाती रति माई के दुखाती जनीती नाहि आदि अंति अवसाने नाहि आदि अंति अवसाने नाहि आदि अंति अवसाने कामने कामरणे दिशते कामने कामरणे दिशते कामने कामरणे दिशते कामने कामरणे दिशते कामदेवरे कीर्तिमान उत्तमदेवरे कीर्तिमान उत्तमदेवरे कीर्तिमान रति माई के दुखाती जनी रति माई के दुखाती रति माई के दुखाती जनी माई के दुखाती नाहि आदि अंति अवसाने नाहि आदि अंति अवसाने नाहि आदि अंति अवसाने गोपाल हरि जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल 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 देव करुणी धावा 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 देव करुणी धावा
तेरे बिना जीवा सुखानो है दीवारी के दुखात जनिती हेरा दीवारी के दुखात जनिती तेरे बिना देवा सुख
नाजे आधी नाजे हे रती मारी के दुखाची जळीती हे रती मारी के दुखाची जळीती दुखाची जळीती भगवान ज्ञानेश्वर महाराज महाराज गुरु गंगा महाराज महाराज योगीराज संगदेव महाराज आदिशक्ति मुक्ताई माता आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने वीण जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी अविनाश करिया पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया बार करे संताता बार करे संताता बार करे संताता बार करे संताता करे संताता करे संताता मस्तक हे पाया भरी या वारे
आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने वीण जीवा सुखनो हे इरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसाने. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणांचा सर्वांना परिचित पाठांतर असलेला अभंग. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून मानवी जीवनामध्ये सुखप्राप्तीचं स्वानुभवाचं आणि निश्चित अशा स्वरूपाचं साधन सांगतात. महाराज म्हणतात ज्या ईश्वरीय सत्तेच्या आधारानं हे जगत निर्माण होतं चालतं आणि शेवटी ज्या ईश्वरीय शक्ती आणि सत्तेमध्येच या जगाचा लय होतो, उत्पत्ती स्थिती लय अशी या जगाची आधार अधिष्ठान शक्ती जो परमात्मा, तो देव, तो एकच आहे आणि तो या सर्व जीवांचं आधारस्थान आहे, मायबाप आहे, करता करविता आहे. म्हणून त्याला आपलंसं करावं, त्याला आपलं म्हणावं, त्याला ओळखावं. त्याचं कारण काय म्हणाले, तेने वीण जीवा सुख नोहे, त्या वाचून जीवाला सुखप्राप्ती नाही. असलेला सर्व माईक प्रपंच, भौतिक प्रपंच हा अत्यंत तात्पुरता आहे आणि तो दुःखदायक आहे. नाही आधी अंती, ज्याला आधी नाही अंत नाही, भासणारा आहे मध्येच आणि तो दुःखदायक आहे. परमात्मा अविनाशी आहे आणि त्याचं चिंतन करणाऱ्या जीवालाही तो तत्स्वरूप करतो. म्हणून आपल्या या मनाला त्याच्या भक्तीचा छंद लावून घ्यावा असंही मार्गदर्शन तुकोबाराय करतात. आणि जी माणसं, जे स्त्रीपुरुष भगवत भक्ती करत आपलं जीवन व्यतीत करतात, तुकोबाराय म्हणतात त्यांचा मृत्यू होतच नाही, कारण ते सद्गतीच्या रूपानं परमात्म्यामध्ये विलीन होतात आणि सदकीर्तीच्या रूपानं तुमच्या आमच्यामध्ये जिवंत राहतात. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे विठाला. अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी योगीराज सद्गुरु श्री चांगदेव महाराज, गंगा गोदावरी माता योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज या सकल देवता आणि संतांच्या चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी पार पडत असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. मोरे पाटील परिवार, लाख गंगा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मोरे पाटील परिवारातील आपल्या सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या आध्यात्मिक परिवारातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, गंगागिरीजी महाराजांच्या या परंपरेतील एक ज्येष्ठ, त्या काळचे, जुन्या काळचे कीर्तनकार, प्रवचनकार, हरिभक्तीपरायण आदरणीय गोविंद भीमाशंकरजी मोरे काका, अर्थात आपण त्यांना आदरानं, प्रेमानं, श्रद्धेनं मोरे काका याच नावानं सगळेजण ओळखतो. तेव्हा काकांच्या धर्मपत्नी कैलासवासी सौभाग्यवती भागीरथीबाई गोविंद पाटील मोरे, मातोश्री मोरे पाटील परिवाराच्या आणि त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं होत आहे. या परिवारातील त्यांचे सुपुत्र श्री केशवराव गोविंद पाटील मोरे, जे राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये अतिशय अग्रणी राहून चांगलं काम आपला गाव, परिसर यासाठी करतात. धाकटे हरिभक्तीपरायण श्री गणेश गोविंद पाटील मोरे, जे आपली नोकरी अशा क्षेत्रातली सांभाळून
हरिभक्तीपरायण मोरे काका आणि मातोश्रींचा हा परमार्थाचा वारसा भजन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ते जपतायत. काकांची आणि मातोश्री कैलासवासी भागीरथीबाई यांची सुकन्या सौभाग्यवती शोभाताई शिवाजी पाटील गमे, केलवड तालुका राहता. त्याचबरोबर जावई शिवाजीराव पाटील गमे आणि त्यांचा सगळा परिवार. या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व पूज्य साधू संत कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य भजनी मंडळी, शेतकरी वारकरी, राजकीय सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रातील आपण मान्यवर माता भगिनी, विशेषत्वानं ज्यांची उपस्थिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे ते आपल्या या परिसरामध्ये परमार्थ क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मुक्ताई ज्ञानपीठाचे प्रमुख महंत श्री हरिभक्तीपरायण रामानंद गिरीजी महाराज यांची पावन उपस्थिती या ठिकाणी आहे. आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण सद्गुरू जोग महाराज संस्थेतील जुने विद्यार्थी आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्याही सेवेतील जुने आमचे सहकारी केशवजी महाराज शिंदे आवर्जून उपस्थित आहेत. या निमित्तानं गायनाचार्य म्हणून ज्यांनी सुंदर गायनानं आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभ करून दिला ते संगीत विशारद शुभमजी महाराज बनकर, संगीत विशारद हरिभक्तीपरायण गीते महाराज, मृदंगाचार्य वैद्य महाराज विशाल महाराज थोरात, आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले सामाजिक कार्यकर्ते पंकज भाऊ ठोंबरे, समोर उपस्थित वरदविनायक सेवाधामाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि भूमिदाते आमचे हरिभक्तीपरायण कचरू पाटील निर्मळनाना, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि शिर्डी राहता परिसरातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण बाबासाहेब पाटील डांगे, पद्मश्री विखे पाटील प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र पाटील जवरे, हरिभक्तीपरायण आमचे दादा गाडवे पाटील, धनवटे पाटील, त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असलेले, खरं म्हणजे आता इतकी सगळी मान्यवर मंडळी आहे. चन्याप्पा असतील, चोळके पाटील आहेत, निवृत्ती पाटील नवले आहेत, संभाजीराव आहेत, आमचे बाबासाहेब पाटील आहेत, विजूभाऊ चोळके आहेत, दौलतराव पाटील आहेत, भाऊसाहेब पाटील आहेत, भजनी मंडळातील आमचे सगळेच या परिसरातले गावोगावचे भजनी मंडळी, बाभळेश्वर येथील आमचे सर्व आदरणीय ग्रामस्थ मंडळी, गावोगावची सगळीच प्रमुख मंडळी. खरं तर हरिभक्तीपरायण मोरे काका यांनी वैजापूर तालुका असेल, श्रीरामपूर तालुका असेल, कोपरगाव असेल, राहता असेल, असं म्हणण्यापेक्षा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नाशिक जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये ते भरपूर फिरले आणि कित्येक गावं त्यांचे अत्यंत प्रेमाची आपुलकीची संबंध त्या आजपर्यंत जपलेत. मला असं वाटतं शेवटी मानवी जीवनामध्ये आपण सेवा, सद्विचार, सदाचार आणि संबंध हे किती जपतो यावर मानवी जीवनाचं मूल्यमापन होऊ शकतं. कारण ते नाही जपलं, आज पाहतो आपण एखाद्या सप्ताहाला एखादे भजनी बोलावले तर पुढच्या वर्षी लोक म्हणतात त्यांना बोलू नका, का बोलू नका, का म्हणून बोलू नका, ते द्या सोडू. पण स्वभाव दड नसतात, बोलणं चांगलं नसतं. मला मोरे काकांच्या विषयी अत्यंतिक आदर या गोष्टीचा वाटतो की काका तुम्ही आज तुमचं वय जवळजवळ 90 आहे, बरोबर आहे ना? 88 आहे, म्हणजे 90ला पोहोचलेलं आहे. आणि तुम्ही 17, 18, 15 वर्षाचे होते तसे भजन कीर्तन करत फिरताय. काय सेवा आहे. आपण वरच्या 18 बाजूला ठेवू तरी 70 वर्ष. अहो नोकरीमध्ये सुद्धा माणूस 30, 32, 35 वर्ष राहतो पंकज भाऊ.
30-35 वर्षाची नोकरी होते. 58 वर्ष झालं, 60 वर्ष वय झालं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काही डिपार्टमेंटला 58ला रिटायरमेंट आहे, काहीला 60ला आहे. काहीला माणूस नाही मिळाला तर 4-2 वर्ष वाढवून देतात. पण नोकरी होते किती? 30-35 वर्षाचा अंदाज असतो. त्याच्या आत बाहेर 35च्या 1-2 पुढे जाईल किंवा 1-2 आत राहील. नोकरीवाल्या सगळ्या मंडळींना माहिती. काकांची तब्बल वारकरी संप्रदायाची सक्रिय सेवा 70-75 वर्ष सक्रिय सेवा चालू. सक्रिय. किती या सेवेविषयी आपण किती बोललं तरी ते खरं म्हणजे कमी होण्यासारखं आहे. आणि हे कृपा आशीर्वाद आहे सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू सोमेश्वर गिरीजी महाराज उर्फ कोंडाजी काका. तुम्हाला माळ कोंडाजी काकांचीच आहे. कोंडाजी काकांच्या हातची माळ, आणि ती 1950च्या अगोदर घातलेली आहे. बरोबर आहे ना? 1950च्या आत. आज आपण 2025 मध्ये आहोत. म्हणजे माळ घालून सुद्धा 75 वर्ष होऊन गेलेली आहे. आपल्या आयुष्याचा अमृत महोत्सव होतो की नाही माहित नाही, त्यांच्या माळीचा अमृत महोत्सव झाला. विठाला विठाला म्हणून काकांनी खूप मोठी सेवा केली. प्रहऱ्यामध्ये भजन करणं, वारीला पायी जाणं, बेटावर पुण्यतिथीला जाणं, दर महिन्याची वारी चांगदेव महाराजांची बेटातली वारी करणं, आणि या सगळ्या सेवेमध्ये मातोश्रींचं त्यांना जे काही सहकार्य मिळालं ते फार मोठं आहे. धार्मिक, सामाजिक अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या ज्या काही विभूती झाल्या त्यांना घरातून पाठबळ मिळालं म्हणून ती सेवा करता आली. आणि म्हणून मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती भागीरथीबाई काका 8-8 दिवस सप्ताहाला बाहेर गेले, 15-15 दिवस वारीला गेले, तरी घरातलं त्यांना काही पाहू दिलं नाही. अर्थात त्यांचा सगळा परिवारही होता काकांचा. भाऊ, मुलं, बाळ, पुतणे, सगळा मोठा परिवार आहे, मोरे परिवार. पण विशेष करून प्रपंचाला सांभाळण्याचं काम, पुढे नेण्याचं काम भागीरथीबाईंनी, या मातोश्रींनी केलं. जुना काळ, दळणवळणाची साधनं नाही, पायी जायचं, पायी यायचं. बाजार हाटाला जाणं म्हणजे पायी, शेतात जायचं म्हणजे पायी. आता हल्ली आपण घरी ज्या बंगल्यावरून राहतो तिथून जर मोटरीचं बटन दाबायला जायचं म्हटलं 100 मीटर असतं, तरी पण पोरं किक मारतात आणि जातात. तुमची पोरं चांगली असतील, मी दुसरीकडचे सांगतो, कोणीकडचं लांबचं सांगतो, इकडचं तिकडचं सांगतो. काय द्या. आणि तसाही माणसाच्या शरीराला थोडं चलनवलन पाहिजे. हे बघा, आता महेश महाराज मरुदगण आमच्या इथं बसलेले आहे, मंदिराचे पुजारी महाराज. त्या जर मंदिराला जर पायऱ्या केल्या नाही ना महेश महाराज, तर लोक समाधीपर्यंत गाडी आणतील. वा, त्या पायऱ्या आहेत आणि तिथं त्या आडवं दांडकं टाकलंय, तेवढं तरी बरं आहे. कोणतंही मंदिर महाराष्ट्रातलं, लोक त्या देवस्थानावर गेले की दादागिरी करतात. आता हा काय धंदा झाला? देवाजवळ जाऊन दादागिरी? अरे देव लय जिरवीत असतो, तुझी पाठ फिरायचा उशीर आहे. देवाजवळ जाऊन नको दादागिरी करू दादा. आपण कोण किस झाड की पत्ती दर्या में खसखस, महाराजांचे शब्द आहेत. आपण कोण आहोत? इथे रावण, कुंभकर्ण, कंस आणि किती लोक गेले. लादे नाही म्हणत होता की मी जगावर सत्ता करीन, घरात घुसून त्याला मारलं अमेरिकेनं. त्याचं दफन सुद्धा त्याला समुद्राच्या तळात नेऊन केलं, कारण इकडं जमिनीवर त्याची कबर लोकांनी बांधू नये म्हणून समुद्रात नेऊन दफन. आपण काय छाती दाखवतो? देवापुढे जाऊन छाती दाखवतात. वॉचमन बिचारे गरीब दुबळे माणसं असतात. हे मला ओळखलं का कोण आहे? मी पडलेला ग्रामपंचायत सदस्य. काय सांगतो? काय माणसं झाली. हाती दिडपान,
वरतीच मान नाही तो सन्मान भली नाही तो सन्मान भरियासा नाही तो सन्मान भरियासा हातीड बाण हातीड बाण नाही हातीड बाण वरतीच मान हातीड बाण भरतीच मान नाही तो सन्मान भली नाही तो सन्मान भरियासा नाही तो सन्मान भरियासा माणसं चालत नाही आणि चालत नाही म्हणून आपल्याला काही चालतही नाही. चहा घ्या नको नको नको, दूध घ्या नको नको नको, पाणी प्या पाणी सोबतच लागतं आम्हाला. काहीच चालना हल्ली, पाणी चालना, चहा चालना, कारण आपण चालेना. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तरुण पिढीनं व्यायाम करावा, आपल्या वाट्याला आलेलं काम आवडीनं करावं. शेतीचं काम असेल, घरातली कामं असतील, सामाजिक धार्मिक कामं असतील. हल्ली कोण आता किती माणसं, मी म्हणतो थोडेफार आमचे तरुण बांधव भगिनी जरा चांगली मंडळी आहेत की ज्यांच्या जीवावर अजून सप्ते देवधर्म करता येतो. अजून सप्ताहाला केटरिंगवाला नाही लागत. लग्नात तर आता काही राहिलं नाही. कुणी आता पाहुण्यारा वेळेचे पोरं वाढायला घेतील किंवा भावकीतले गावकीतले घेतील, अशी काहीही परिस्थिती नाही. म्हणजे एका कार्यक्रमाला गेलो श्राद्धाच्या, आणि काही वयस्कर आमचे वारकरी मंडळी आली तर त्रास असतो कोणाकोणाला, आणि म्हणून ते घरचेच पोरं होते, ज्यांच्या घरी श्राद्ध होतं आणि त्यांचेच पोरं होते. म्हणलं अरे 2 खुर्च्या आणा. ते म्हणले तो कामगार होता आणि त्याला बोलावं म्हणे इकडे. खुर्ची आणायला काय, कोणाला बोलावं म्हणे तो? ज्याच्या आज्याचं श्राद्ध आहे ते म्हणतंय हे. तेव्हा येणाऱ्या काळात पाणी पाजतील का नाही, खांदा देतील का नाही, काय घडवतोय आपण पिढीला. आणि वाटोळा कोणाचा होत आहे? आपलं होत आहे, कोणाचं जगाचं होत नाही. हे जरी ना ऐकाल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधोणी येईल, आणि एका जनार्दनी आमचे कायबाज आहे. विठाला विठाला तेव्हा जुन्या काळामध्ये माणसांना जे कष्ट झाले, त्रास झाला, पण हसत हसत त्या माणसांनी तरी आयुष्य व्यतीत केलं. म्हणून मातोश्री कैलासवासी भागीरथीबाई असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंद काका, ही जी पिढी आहे सगळंच पायी, सगळं पायी. आणि या सगळ्या कष्टाच्या कामातून त्यांनी खूप चांगला प्रपंच सावरला. मुलं मग ते केशवराव असतील, गणेश महाराज असतील, मुलगी असेल, नातवंड असतील, सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम केलं. अनेक आदर्श सून म्हणून त्या काळी त्या राहिल्या, आदर्श पत्नी, आदर्श माता, अशा स्वरूपानं आपली भूमिका पार पाडली. आणि काकांना त्यांच्यामुळे परमार्थ करता आला, कीर्तन करता आलं, प्रवचन करता आलं, वारीला जाता आलं. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची सेवा, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची, चांगदेव महाराजांची, पांडुरंगाची सेवा काकांना मनमोकळेपणानं करता आली. मग इथे बसलेले सगळे गावकरी आता पिंपरी निर्मळकर आहेत, जळगावची मंडळी आहेत, बाबळेश्वरचा उल्लेख मगाशी मी केला, खैरी निमगावची आहेत, असे गावोगावचे खोपडीची मंडळी आहे, आमचे गवांदे पाटील बेटाच्या जवळून आहे, किती गावोगावचे सगळेच आहेत. आता खरं म्हणजे उल्लेख करायला गेलो तर खूप लांब आहे, पण सगळ्या गावांना काकांचं येणं जाणं गेली 60-70 वर्षापासूनचं आहे. आणि ते संबंध आजही, आता मी पिंपरीला वरदविनायक सेवाधामाच्या माध्यमातून पिंपरी लोणीच्या शिवावर आमच्या निर्मळ नानांनी तिथे 2-2.5 एकर जागा दिली. तुम्ही सगळ्यांनीच हातभार लावला, सहकार्य केलं, आणि सेवाधाम मंदिर आणि आश्रम उभा राहिला.
पण सेवा करताना असं लक्षात येतं की काकांवर एवढं प्रेम आमच्या पिंपरीचं, लोणीचं, परिसराचं, कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला काकांची आठवण केल्याशिवाय राहत नाही. मला हे आश्चर्य वाटतं हल्ली. अर्थात काका धन्य आहे आणि त्या काळाचा समाजही धन्य आहे. दोन्ही बाजू लागतात. तुम्ही मंडळी सगळे माणुसकी, प्रेम, आपुलकी जपणारे म्हणून काकांना प्रेम दिलं. काकाही अत्यंत आदर्श वारकरी म्हणून त्यांच्या वाट्याला ते प्रेम आलं. आजच्या काळामध्ये आपल्याला हे सगळं सांभाळणं किती कठीण आहे. आणि म्हणून एखाद्या गावामध्ये 5-50 वर्षापेक्षा अधिक काळ जाणं जुन्या पिढीतल्या फार कमी वारकरी आणि महात्म्यांच्या नशिबी आलं. ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, एक गाव असं होतं की 50 वर्षापेक्षा जास्त काळ ते तिथं गेले. आता या पुणतांब्यातच महाराजांनी 50 वर्षापेक्षा जास्त काळ कीर्तन केली. आषाढ वद्य एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी पंढरपूर झालं की इथं आले. त्या काळामध्ये साधनं नाही, मेसेज देता येत नाही, पत्रिका छापता येत नाही. मग इथं आषाढी करून आले की इथं यायचं, कीर्तन करायचं. गंगागिरीजी महाराजांच्या पासूनची प्रथा. आणि सप्ताह जाहीर करायचा. तोपर्यंत महाराज जरी बोलले सप्ताहाविषयी तरी त्या गावाचं नाव घेत नव्हते पुणतांब्यात आल्याशिवाय. महाराजांचं एक पथ्य होतं, पुणतांब्याची एकादशी आल्याशिवाय पत्रिकाही वाटू देत नव्हते, नाव काढत नव्हते त्या गावचं. ते म्हणायची परंपरा आहे. जरी आता ठरलाय सप्ताह 4-6 महिने ठरायचा, पण तोपर्यंत ते काही स्वतः स्टेजवरून कुठं माईकवरून त्याचा उल्लेख करायचे नाही. ते म्हणायचं जिथं व्हायचा तिथं होईल, माणसं आलेत लागलेत कामाला, होईल सप्ताह. त्यांचं बोलणंच त्या पद्धतीचं राहायचं. महाराजांनी जर ठरवलं तर ते शेवटपर्यंत थांगपत्ता लागून देत नव्हते. विठाला विठाला इकडे आमचे आदरणीय गुरुबंधू विकास महाराज यादव, गायनाचार्य जाधव महाराज, सगळीच मंडळी आहे पहा. खरं म्हणजे आज मी हेच म्हणतोय की या परिवारानं, काकांनी जे काही प्रेम जपलं, आपण थेट शेवटपर्यंत बसलेले मान्यवरच आहात. प्रमुख ठळक माणसं आहे सगळी. गंगाधर पाटील बसले आहेत, सगळेच मंडळी आहे. टाळकरी सुद्धा सगळे निवडक आहे. गावोगावचे सगळे म्हणणारे, गाणारे, वाजवणारे, काकडा, हरिपाठ, पाठांतर असलेली माणसं आहे सगळे. आणि हे सगळे निवडक माणसं अशा क्वचित प्रसंगी आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच वेळेला कीर्तनकाराला साथ कशी द्यायची याची पंचायत पडलेली असते कधी कधी. इथे बाल वारकरी आहे, ज्येष्ठ वारकरी आहे, तरुण वारकरी आहे, टाळकरी आहे, सगळे एवढी मांदियाळी आहे. आणि हे आपल्या भागाचं वैभव आहे, आपल्यावर संतांची कृपा आहे. तेव्हा काकांनी जो परमार्थ केला आणि जे संबंध जपले त्याचं कारण अतिशय प्रेमळ स्वभाव, निस्पृह निस्वार्थ वृत्ती. आणि चांगल्या माणसाला जीवनामध्ये त्रासही होतो. काका कधीही त्यांच्या त्रासाबद्दल बोलत नाही, परंतु तुमच्या माझ्यासारख्या जवळच्या माणसांना हेही माहिती आहे. लाख गंगा हे तसं परमार्थातलं फार चांगलं गाव. लाख गंगा गोदावरीच्या काठी. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची जी सप्ताहाची परंपरा, त्या सप्ताहात 150-200 वर्षापासून जी काही जोडलेली गावं आहे त्यामध्ये लाख गंगा आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गादीवर बसले बेटाच्या, पहिलं कीर्तन कुठं केलं? लाख गंगाला केलं. पहिलंच कीर्तन येऊन. उजेड नाही, माईक नाही, टेंबा धरून त्या काळची कीर्तनं. पण हा एक इतिहास आहे ना, इतिहास आहे. पहिलं कीर्तन जर त्यांचं बेटाच्या गादीवर आल्यानंतर कुठं झालं ते लाख गंगाला झालं. जुनी माणसं त्या काळची सगळी. आणि बेटाच्या हरिनाम सप्ताहाचा 4थ्या प्रहऱ्याचा विणा पूर्वीपासून परंपरेनं हा लाख गंगाला आहे. कित्येक वर्ष झाले. आणि त्या 4थ्या प्रहऱ्याचे विणेकरी बराच काळ काका स्वतः होते. गोविंद काका हे त्या विणेकरी होते. नंतर पंढरीनाथ भाऊ होते. आता ती बरीच मंडळी त्यातली गेली. तेव्हा अशा पद्धतीनं एक परमार्थाचं अतिशय चांगलं गाव. आणि मोरे परिवार सुद्धा
परमार्थाच्या सेवेतला परिवार सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या, आणि त्यामुळे त्या प्रेमामुळे आपण उपस्थित झालेला आहात. शेवटी मानवी जीवनात एक दिवस निरोप घ्यावा लागतो, पण तो घेताना आपण मागे काय ठेवलं आणि सोबत काय नेलं या दोन गोष्टीचा विचार फार महत्वाचा आहे. मागे काहीतरी राहतच असतं, आपली इच्छा असो वा नसो. माणूस चांगला वागला तर त्याची कीर्ती मागे राहील, आणि माणसानं जर सतत इतरांना जाच केला, त्रास दिला, तर शेवटी मागे राहती ती अपकीर्ती. रावणाला रामप्रभूंनी मारलं, त्रेतायुगात मारलं. त्यानंतर आता कलियुग, द्वापारयुग मध्ये गेलं, आता कलियुग आहे. हजारो वर्ष गेली. पण ज्या विजयादशमीला रावणाला मारलं होतं, त्या विजयादशमीला आजही रावणाचं दहन केलं जातं. काय रावणानं बांध कोरला आपला? काय रावणानं आपल्याला काय आपल्या विरोधात अर्ज भरला? सभापती बसलेत आमचे हिंगे पाटील, म्हणजे आजच्या भाषेतली उदाहरणं काही देतो. काय केलं रावणानं? प्रत्यक्ष काय त्याचा तुमचा आमचा संबंध आलाय? पण अपकीर्ती जी त्यावेळेची झाली, ती अपकीर्ती अजूनही ती त्याची जिवंतच आहे. तो गेला खरा, पण काय मागे ठेवून गेला? अपकीर्ती मागे ठेवून गेला. विठाला विठाला आणि आपल्यासारखी काही सज्जन माणसं ज्यांनी संसार प्रपंचही केला, पण संसार प्रपंच करताना वाढता हा पुण्य धर्म केला, पुण्य होईल असं वर्तन केलं, पुण्य होईल अशी सेवा केली, तर अशी माणसं सुद्धा या जगामध्ये मरत नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अनेक साधू महात्मे, साध्वी, पतिव्रता, सज्जन, सात्विक, सेवाभावी अशी माणसं समाजात, त्यांनाही एक दिवस जावं लागतं, पण त्यांची आठवण पुन्हा 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 या जगामध्ये निघत राहते. आणि म्हणून मागे आपण काय ठेवतो, तर मला असं वाटतं जीवनभर जी काही कर्म आपण करतो, त्या कर्मांच्या आठवणी, त्याचे परिणाम मागे शिल्लक राहतात. आणि सोबत काय नेतो, तर केलेलं जे सत्कर्म आहे त्याच्यातून होणारं पुण्य आहे, ते आपल्याला सोबत नेत आहेत. एखाद्या जीवाकडनं जर सतत पापच घडलं, तर पुण्य पदरात नेणार कुठून? आहे ते सगळं. काय झालं, एका गावामध्ये कोजागिरी पौर्णिमा करायची ठरवली. आता ज्या त्या भागाचे काही गुणधर्म असतात. जसं आपल्या भागामध्ये शेती चांगली, शिक्षण चांगलं, परमार्थ चांगला आहे, उद्योग व्यवसाय सगळ्याच क्षेत्रात माणसं चांगलं काम करतायत. या आमचे वैजापूरची सगळी मान्यवर मंडळी, या भगीनाथ दादा मगर असतील, राजू भाऊ आमचे खरजकर असतील, दुसरे आमचे राजू भाऊ आहेत कराळे पाटील. बसा. विठाला विठाला आपला हा कोपरगाव, श्रीरामपूर, राहता काय किंवा पलीकडे वैजापूर काय, सगळा हा जो परिसर आहे या दोन्ही तिन्ही जिल्ह्यांचा, हा महाराष्ट्राच्या अन्य भागाच्या तुलनेमध्ये सर्वार्थानं योग्य आहे. मी काही भाग असे पाहिले, शेतीवाडी आणि बागायतानं समृद्ध आहे, पण परमार्थानं मागे आहेत. अनेक गावं तुम्हाला काही भागांमध्ये, आता कुठल्याही भागाचं नाव घेऊन कोणाचाही अवमान करणं हे काही योग्य नसतं, पण जे निरीक्षण आहे ते सांगतो
कित्येक गावं काही भागात काही जिल्ह्यामध्ये असे की तिथे अजून टाळ पखवाज नाही. तिथे वारकरी जर कोणी कीर्तनकार आला तर त्याला घरी न्यावं लागतं बा, चहा पाणी करावं लागतं हेही माहीत नाही. मला फिरताना असे प्रसंग आले की आल्यानंतर त्या मंदिरातच बसावं लागलं किंवा शाळेची खोली उघडून दिली तिथे बसावं लागलं. जेवायला सुद्धा मिळालं नाही. कुठेतरी नंतर एखाद्या गावी थांबून कुठं ओळखीचं असेल किंवा बिनओळखीचं का होईना तुळशी वृंदावन पाहायचं, जेवू घाला बाबा आम्हाला काहीतरी, असेही प्रसंग आले. मागील 30 वर्षात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरतात. काही भाग असे, काही भाग असेही पाहिले. काही गावं कीर्तनाची तारीख दिली, परत पत्रिका नाही, फोन नाही, बाबा जातो कुठं, येणारच आहे. मला मोठं आश्चर्य वाटतं की लोक बँडवाल्याला सुद्धा फोन करते हो एखादा तरी. सुपारी दिल्यावर फोन करतात ना बाबा कुठपर्यंत आला. पण अशी सुद्धा माणसं पाहिली मायबाप हो, ज्या त्या भागाच्या काही परंपरा आहे, ज्या त्या भागाचे काही लोक आहे, संस्कार जसे ज्याचे जसे असतील. आणि म्हणून काही काही भागामध्ये अशा पद्धतीचे प्रसंग येतात. चला आता विषयानं विषय वाढतच जाईल, ते काय शेपूट लांबत जातं. त्यास एखादा विषय निघाला की मानवी स्वभावाचे जर आपल्याला पैलू सांगायचे झाले तर आपण सगळ्यांनाच ते माहिती आहे. आपल्या अवतीभोवती अशा तऱ्हेची माणसं असतात, आपल्याही स्वभावात काही गुणदोष असतात. आणि असा आपला आणि जगाच्या सगळ्या स्वभावाचा आपल्याला मेळ घालायचा म्हणजे बराचसा ओढाताण होते. विठाला कोजागिरी पौर्णिमा. पूर्वीची राजेशाहीची पद्धत, राजानं सांगितलं आपल्याला यावर्षी सामुदायिक कोजागिरी पौर्णिमा करायची आणि म्हणे दूध घेऊन या सगळे. आता तो जो भाग होता आणि ते जे गाव होतं ते जरा कुचर लोकांचं गाव होतं. मी सांगितलं ना भागाभागाचा फरक. कुचर लोक होते. काही गावं अशी पाहिली, ₹1,00,000 जर एखाद्या अन्नदानाला लागतात तर 10-20 माणसं जमली तर 1,25,000 जमा होतात. 10 लाखाचं मंदिर असेल तर 11 लाख जमा होतात. काही भली भली गावं पाहिली, 10 लाखाचं मंदिर 1 लाख वर्गणी होते आणि 4 वर्ष गज तसेच आले गेले, पाहुणे रावळे, गावाची शोभा. आणि आमच्या गावात चेअरमन आहे ना आमच्या गावात डायरेक्टर आहे, काय करायचं त्याला. एकालाही जर त्याची काही लाज वाटत नसेल की आपल्या गावचं मंदिर अर्ध पडलंय, त्या गावाचं करायचं काय. विठाला विठाला आणि काही गाव असे गावाचं मंदिर अर्ध पडलं, माझ्यासारख्या बुवाला भूषणासाठी ₹1,00,000 जमा करतात, महाराज तुम्हाला घ्या. अरे आम्हाला द्या, पण पहिलं गावचं तर धड करा ना. ते गावचं जे अर्ध पडलंय ते अर्ध ठेवून तुम्हाला माझ्यासारख्या बुवा बाबाला नाही दिलं तर काय मरतो का तो. नाही दिलं नाही दिलं. पण लोक हल्ली असे विचित्र झाले तुम्हाला सांगतो, म्हणजे घरच्या आईबापाला पाणी पाजणार नाही आणि हॉटेलात जाऊन पार्ट्या घालतात. आता काय करायचं लोकांचं तुम्हाला सांगतो मी. लोक दुटप्पी वागणारे झाले. म्हणून गावच्या मंदिराकडे दुर्लक्ष नको, गावच्या परंपरेकडे नको, घरातल्या परमार्थाकडे नको, घरातल्या वडीलधाऱ्याकडे नको, आपल्या गोठ्यातल्या गाई गुरांकडे नको. हे प्राथमिक आपलं जे काही कर्तव्य आहे. पण एकच आहे की याच्यात भूषण होत नाही ना, ती अडचण आहे. आईबापाची किती सेवा केली तर भूषण कुठं होत आहे. गावातल्या गावात काही आपण योगदान दिलं तर भूषण कुठं होत आहे. आणि म्हणून अशा भूषणावारी काही लोक असे कुचर आहे, ते काहीच करत नाही. काही करतात तर भूषणावारी जास्त करतात. विठाला कुचर गाव होतं म्हणाले आपल्याला कोजागिरी पौर्णिमा करायची. दौंडी दिली, सगळेजण दूध घेऊन या, सगळेजण दूध घेऊन या. आता त्याच्यात काय झालं, एक जणानं विचार केला, म्हणलं एवढं गाव दूध आणणार आहे
आणि हौदात टाकणार आहे. हौद होता मोठा बांधलेला मध्यभागी, तो स्वच्छ करून ठेवला होता. आपण एक किटली पाणी नेऊन ओतलं तर काय बिघडतं तरी? सगळंच गाव दूध आणणार आहे, 100 कॅन जर दूध येणार आहे ना, आपलं एक किटली छोटीशी पाण्याची भागत नाही काय, त्याच्या समजत नाही काय. पण मी सांगितलं तुम्हाला, हा एक नव्हता, गावच असं होतं सगळं. हे गावच त्या पद्धतीचं होतं. हा एक नमुना होता त्याच्यातला, पुढं टेस्टिंगला घेतलेला. तसाच विचार गावातल्या बऱ्याच जणांनी केला. बऱ्याच जणांनी केला म्हणजे जवळजवळ 75-80% जणांनी तसाच विचार केला. थोडे 10-20% आपल्यासारखी काही प्रामाणिक माणसं, त्यांनी दूध आणलं. 80% पाणीच पडलं. काय कशाच डोंबल्यास दूध, हाय ते सगळं पाणीच. राजा म्हणला, आता मी केसर घेऊन येतो, बदाम घेऊन येतो, आपण कढाया लावू, आचारी बोलू. अहो राजे साहेब, कढाया आणता कोणाच्या जीवावर? इथं पाणीच जमा झालंय म्हणे सगळं. कोजागिरी करायची कशी? मायबाप हो, शेवटी जे आपण टाकू ते जमा होणार आहे. तसं जाताना पुण्य घेऊन जायचंय, पण जायचं कोणाच्या बळावर? पुण्य केलं तर नेता येईल ना. आम्ही पोथी वाचली तर त्याचं पुण्य आमच्या जवळ सोबत येईल. आम्ही एकादशी केली तर त्याचं पुण्य येईल. वाडवडिलाची सेवा केली तर त्याचं पुण्य. आल्या गेल्या अतिथीला कधी, जसं आमच्या या भागीरथीबाईंनी, गोविंद काकांनी, या परिवाराने परमार्थ केला मायबाप, नुसता प्रपंच नाही केला. आपल्यासारखी अनेक सज्जन माणसं आजही, प्रपंच तर करावाच लागतो, पण अन्नदानाला मागे पाहत नाही, सेवेला मागे पाहत नाही, देवाधर्माच्या कार्याला, वाडवडिलांच्या सेवेला कधी अन्यथा आपण मानत नाही. आणि अशीच माणसं या जगामध्ये खऱ्या अर्थानं सार्थ जीवन जगतात. आणि म्हणून मानवी जीवन हे आपल्याला कोणत्या पद्धतीनं जगायचंय. तुका म्हणे, उघडे आहे घावडाव. आपल्या समोर जे काही आहे ते उघड आहे, आणि जे आपल्याला पुण्य करायचंय का पाप करायचंय, योग्य मार्गाने जायचंय का अयोग्य मार्गाने जायचं. विठाला विठाला पण सामान्य जनता जनार्दनाला परमार्थाचा विसर पडू नये, मृत्यूचा विसर पडू नये, आणि जीवनाच्या सार्थकतेचा विसर पडू नये म्हणून संत काळजी घेतात. जसं घरामध्ये तुम्ही वाडवडील माणसं घरातल्यांना सूचना करत असता, नेहमी सेवा सत्कर्माची, माणुसकीची, प्रेमाची सूचना करत असतात, तसं संत महात्मे तुमच्या आमच्यातील भक्ती जिवंत राहावी, पुण्य भावना जिवंत राहावी, आणि एकूण समाज हा गुण्या गोविंदानं सुखानं नांदावा यासाठी सतत जागृती देतात. म्हणून बरं का, ग्रंथ आणि संतांचं काम काय, कीर्तन आणि सप्ताहांचं काम काय? तर मला असं वाटतं कीर्तन आणि सप्ताहाचं काम माणसं रडवणं किंवा माणसं हसवणं नाही आहे. आम्ही नीट अभ्यास जर माऊली तुकोबारायांच्या विचारांचा केला, आणि आपल्यासारखी अभ्यासू माणसं आहे म्हणून बोलतो, हसवणं रडवणं हे कीर्तनाचं काम नाही, जागवणं हे कीर्तनाचं काम. जाग करणं, जागृती देणं, आपल्यातली पुण्य भावना जागवणं, आपल्यातली सेवा भावना जागवणं, आपल्यातल्या सत्कर्माची भावना, आपल्यातलं मनुष्यत्व जागवणं. आणि म्हणून संतांचा प्रत्येक शब्द ना शब्द आम्हाला प्रेरणा देतो, जागृती देतो, दिशा दाखवतो. एकही शब्द असा नाहीये की जो करमणुकीसाठी वापरला ज्ञानेश्वरीमध्ये. एकही शब्द असा नाहीये गाथेमध्ये, मग ती तुकोबारायांची गाथा, नामदेवराय, नाथ महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, नरहरी महाराज, चोखा मेळा, कोणत्याही संतांचे अभंग घ्या, एकही वाक्य असं नाही की जे आमच्या गरजेचं नाहीये. गुरुवारी नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, पुराव कीर्तन करा, पण तुमच्या कीर्तनातली वाक्य लोकांच्या गरजेची नाहीत अशी असता कामा नये, असं ते म्हणायचे. विद्वान व्हा नाही तर साधे व्हा, काय फरक पडतो, साधं करा, पण बिनकामाचं बोलू नका. विठाला विठाला हल्ली आता गावगावच्या कार्यकर्त्यांनाच 65 गोष्टी जे सांगतील ते कीर्तनकार आवडतात. नवरा बायकोच्या 65 गोष्टी, आचकट विचकट विषय मांडतील. आचकट, पहिलं तर कीर्तनकाराची एक स्टाईल झाली आता, गुंड्या काढून टाकायच्या 2-4. अरे काय तरा झाली, तुम्ही काय पैलवान आहे,
का तुम्ही आहे तरी कोण आहे? कोण तुम्ही? तुम्हाला काही धरबंधन राहिले की नाही? तुम्हाला कोण बोलायला तयार नाही? तुम्ही स्वतःची लाज बाळगायला तयार नाही? विठाला आणि कीर्तनात पावली खेळावी, नाचावं, पण त्या नाचण्यालाही काही मर्यादा आहे. प्रत्येक ठिकाणचं नाचणं वेगळं असतं ना. डफावर आपली जुनी माणसं, आता आमचे बाबळेश्वरकर बसले, त्यांच्या गावात डफाचा फडा अजूनही आहे. बेंद्रे पाटील, मस्के पाटील सगळे बसलेले आहे. आम्ही म्हसोबाच्या यात्रेच्या निमित्तानं कीर्तन असायचं आमचं दरवर्षी. आता संध्याकाळचे बंद केले म्हणून जरा माफी मागितली त्यांची, आता नाही करतायत. दरवर्षी कीर्तन केलं आम्ही बाबळेश्वर. पण ते रोडपर्यंत डफ घेऊन येत, जुनी म्हातारी माणसं अजूनही आहेत, जख 80 वर्षाचे 85 डफ वाजवतात. ज्याचा त्याचा एक ताल असतो, एक पद्धत असते. डफाचं नृत्य कसं, लेझिमचं नृत्य कसं, टाळ मृदंगावरच्या पावलीचं नृत्य कसं, ज्याची त्याची एक तरा आहे ना. सिनेमाचं नृत्य कसं, लावणीचं नृत्य कसं, ह्या हल्ली या लोकांनी सगळं मिक्स करून टाकलं. कशाचा काही ताळमेळच ठेवला नाही. तुम्ही फुगडीसाठी नाचताय, परंतु नाचताय म्हणजे वारकरी पद्धतीनं नाचा ना. हे विना घेऊनही नाचत जातात, वाकडे तिकडे होतात. कोणी आणलं कुठून? आम्ही कधी पाहिलं नाही. आम्ही गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या कीर्तनात पाहिलं नाही, गुलेबाबाच्या वैद्यबाबाच्या कीर्तनात कधी पाहिलं नाही. जुनी जेवढे महात्म्यांचे कीर्तन ऐकले तुम्ही, आता वाडवडील माणसं बसले, कधी विनेकरी असा कंबर हलून नाचत जात होता का? मग आपल्या गावात आपण एक कसं खपून घेतो? विठाला आणि म्हणून आता आज आमचे जसे बाबा आले, जुने माणसं आहे ना, आले विनेकरी, गेले श्रद्धेनं विना घेऊन गेले, कसं गोड वाटलं. आणि म्हणून काही प्रथा आणू नये. कुप्रथा आहे या सगळ्या. भजन भजनाच्या रीतीने व्हावं. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरान कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती. मायबाप होय सगळं का बोलतो मी? हे कीर्तन एका आदर्श वारकरी कुटुंबात कीर्तन आहे आजचं, ज्या काकांनी आयुष्यभर हे तत्व जपले. म्हणून हे बोलणं इथे गरजेचं आहे. अशा मोरे कुटुंब काका यांच्यासारख्याकडून हा संदेश नाही द्यायचा तर कुठून द्यायचा? याने आयुष्यभर सेवा केली, काकडा केला, हरिपाठ केला, वारी केली, भजन केलं, कीर्तन केलं, साध्या रीतीनं. विडे वाकुडे गायीन परी तुझाची म्हणवीन. असो नसो भाव आलो तुझी आठाया, तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. असो नसो भाव आलो तुझी आठाया, तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. हे असो नसो भाव तुझी आठाया, तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे मजकडे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. असो नसो भाव तुझी आठाया, तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. मनुष्य हा जीवनाच्या कृतार्थतेचा तो जेव्हा विचार करेल की जीवन मिळालंय मला, पण फक्त प्रपंच करून जीवनाची कृतार्थता नाही, तर या प्रपंचाला परमार्थाची जोड हवी. आणि ही जागृती आम्हाला कोण देते? तर संत देत. उठा जागे वारे आता, नामदेवराय म्हणतात. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा. उठा सकळ जन, तुकोबाराय म्हणतात. उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. तेव्हा समाजाला जागृती देताना जगद्गुरु तुकाराम महाराज आज म्हणतात की बाबा हो, संसारामध्ये अनेक गोष्टी आपल्याला लागतात, आपण त्या मिळवतो, पण संसारातलं काही मिळवलं तरी ते एक दिवस इथे ठेवून जावं लागतं. जीवानं जडालाही आपलंसं करावं, काही हरकत नाही, पण कामापुरतं.
जड हे त्याचं कल्याण करणार नाही. जीवानं जीवाशी संबंध जोडावेत, पण जीव जीवाचंही कल्याण करू शकत नाही, त्याला सुखी करू शकत नाही, त्याला जन्म मृत्यूरूप भवसागरातून मुक्त करू शकत नाही. जड वस्तू किती आपल्या जवळ असल्या त्या आपल्या उद्धार करतील काय? मी एका उद्योजकाची मुलाखत वाचली आता मागे, मोठा उद्योगपती मुंबईमध्ये सध्या राहणार. त्याने सांगितलं की पूर्वी व्यवसाय गरजेपुरता होता आणि संध्याकाळी सगळं कुटुंब आम्ही एकत्र बसायचो, बोलायचो, जेवायचो. आता एका कंपनीच्या 10 कंपन्या झाल्या, व्यवसाय वाढला. परिणाम असा झाला की माणसं पांगली, प्रत्येकाची गाडी वेगळी, ड्रायव्हर वेगळा, ऑफिस वेगळं, काम वेगळं, कोणाची येण्याची वेळ वेगळी, जाण्याची वेळ वेगळी. 8-8, 15 दिवस म्हणाले घरातल्या माणसांचं आमचं बोलणं होत नाही. शिनून भागून आलं तर चहा घेता का हे म्हणायला कोणी नाही. आजारी असलं तर माझं हे दुखतंय सांगावं कोणाला, हा प्रश्न आहे. आणि शेवटी त्या मुलाखतीच्या तो म्हणतो की अति धावपळ आणि अति पैसा सुद्धा शेवटी सुख घेऊन जातो म्हणे, तो काही सुख आपल्याजवळ शिल्लक ठेवत नाही. म्हणून मायबाप हो, गोष्टी मापात असलेल्या फार चांगल्या आहे. विठाला विठाला हव्यास नको आहे, कारण हव्यास हा शेवटी माणसाला अडचणीत आणतो. सध्या रोज नवी बातमी आहे, आता त्या बातम्या मी काही सांगत नाही, तुम्ही सगळ्याच ऐकता, त्यामुळे मी कशाला सांगत बसू. पण रोज नवी बातमी आहे. कोणाच्या अचानक किती कोटीची संपत्ती वाढली, रात्रीतून संपत्ती वाढती, रात्रीतून भूखंड नावावर होता, रात्रीतून श्रीखंड पळवतात. आणि सगळे याच्या बाबतीमध्ये समान आहे बरं का. याच्या बाबतीमध्ये जसं आपल्या वारकरी संप्रदायात महाराज सर्व जाती आणि सर्व धर्माचा समभाव आहे, तसं भ्रष्टाचारामध्ये सर्व पक्ष समभाव आहे. विठाला विठाला अवघड आहे ना. त्याचं कारण काय? हव्यास. हव्यास. मागे कोरोनाच्या काळामध्ये एका अधिकाऱ्यावर धाड पडली, कर्नाटकातली बातमी, तुम्ही विसरून गेला असाल, मला सहज ध्यानात आली. म्हणून पैपात पैसे घातलेले होते, तो पैप कापला आणि त्यातून पैसे पडले. आठवते कोणाला बातमी? आठवते. काय परिस्थिती. आणि म्हणून माणसाला कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला ना, अतिदानात बलिर्बद्धो, अतिदान केलं म्हणून बळीराजा सुद्धा उद्ध्वस्त झाला. अति अभिमान केला म्हणजे चांगली गोष्ट सुद्धा अति नको असं म्हणतात शास्त्रकार. दान सुद्धा इतकं नको. बळीनं एवढं दान दिलं, सगळं राज्य दिलं आणि स्वतःच्या डोक्यावर पाय ठेवला वामना. म्हणून अति सर्वत्र वर्जयेत, त्या श्लोकाच्या शेवटी सांगितलं. दुर्योधन अति अहंकारानं गेला, अति लोभामुळे माणसाचं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून किती लागतं माणसाला? जड हे माणसाचं कल्याण. गरज आहे, घर पाहिजे, पण किती पाहिजे नाही का? तुम्हाला खरं सांगतो, मी चांगल्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांमध्ये भेटत असतो, बोलत असतो. कित्येक माणसं मला अशी भेटली, वास्तुशांतीच्या दिवशी अभिमानानं ज्यांनी आम्हाला सगळा बंगला फिरून दाखवला, खाली किती खोल्या, वर किती खोल्या, वास्तुशांतीचं आम्हीच कीर्तन केलं त्यांच्या. आणि त्याने अभिमानानं सांगितलं, महाराज 5000 स्क्वेअर फूट आहे, 6000 आहे, 7000 आहे. आणि 2-4 वर्षांनी पुन्हा जेवायला खावायला गेलो, ते म्हणतात महाराज हे लईच करून ठेवलं आम्ही, वरच्या खोलीत तर जाणंही होत नाही म्हणे, दिवाळीलाच झटकायला जातो. एकच पोरग आहे ते पुण्याला राहतंय म्हणे, पाहुणे रावळे आता पहिल्यासारखे आल्यावर मुक्कामी राहत नाही, या खोल्याचं करायचं काय? म्हटलं बांधताना नाही कळलं हे. मग तर 2 फूट इकडं अतिक्रमण, 1 फूट तिकडं अतिक्रमण. आपण जे करतोय ना, आपल्या गरजेपेक्षा अति करतो, त्यावेळेला ते दुःखदायक होतं. म्हणून कोणती गोष्ट हे पहा, जेवण सुद्धा पात्रात लागेल तेवढं घेतलं ना की ते छान जेवण आपलं होतं.
पण आती घेतलं तर दोन गोष्टी होतील. आती घेतलं एकतर आपण 2 घास जास्तीचे खाऊन आजारी पडू, किंवा अर्ध जेवण आपण टाकून ते वाया घालू, त्याचं पाप आपल्याला होईल. आती गोष्ट ही घातकच ठरते. विठाला विठाला पुढे या थोडं एक आपल्या मोरे कुटुंबाच्या वतीनं विनंती. आता हे मोरे काका, केशवराव, गणेश महाराज अशी माणुसकी जपली ना, अशी जोडली की या हॉलमध्ये मी लई कीर्तन केले, माझे अनुभव आहे. पण आज मात्र हॉल भरून, आणि तोही 12च्या आत भरला. नाही तर काही ठिकाणी हॉल भरतात पण 12 वाजून गेल्यावर भरतात. इथे 11लाच भरला हो. काही ठिकाणी कीर्तनकार गेल्याशिवाय यायचं नाही असं ठरवलेलं असतं लोकांनी, की हा बुवा इथून बाहेर पडला की मगच आपण जाऊ, असा काही संकल्प असतो कोणाकोणाचा. विनोदाचा भाग सोडा, पण श्राद्धाला माणसं उशिरा येत असतात. सांगण्याचा माझ्या बोलण्याचा मतितार्थ काय, पण इथे मात्र प्रेम आहे, आपुलकी आहे. लवकरच आले, 10लाच काही जण आले, 10:30ला आले. आणि कीर्तन हे असं आहे, ते काल्याचं असो, श्राद्धाचं असो, सप्त्याचं असो, वास्तुशांतीचं, ते ठरल्या वेळेत सुरू केलं पाहिजे. कीर्तनकारानं पुढारशाहीसारखं वागू नये, की लोक जमतील आणि मग मी जाईल. नाही नाही नाही, आपण अगोदर जावं, टाळ मृदंग घ्यावे आणि जागा करावं की बाबा सुरू झालंय, आणि मग लोकांनी यावं. हीच कीर्तनाची पद्धती आहे. लोक जमतील आणि मी जाईल ही पुढारशाही आहे. कीर्तनकारानं ह्या भानगडीत पडू नये. कीर्तनकारानं कीर्तनकाराच्याच पायरीनं राहावं. विठाला बरेच पुढारी जवळ येतात आणि चहा बिस्कुटच खात बसतात. तुला काय घरून नाही खाऊन येत आलं चहा बिस्कुट? 2-2 तास सभा लेट, 4-4 तास सभा लेट, मला बिस्कुटच खायचं. घरी सोबत घेऊन हिंड बिस्कुट. लोकांना का त्रास देता? लोकांचा वेळ का घेता? हल्ली स्टेजवर उभे राहणारी माणसं समोर बसलेल्या माणसांची कदर करत नाही, आदर करत नाही, किंमत करत नाही. काल तर एक पठ्ठ्या म्हणला, अरे तुमचे कपडे मीच दिलेले आहे म्हणला. आता काय करावं, यांच्या तोंडाला काळ फासलं तरी कमीच आहे. लाजच वाटे ना या लोकांना काही. विठाला जीवानं जड वस्तूचा संग्रह करावा, पण किती करावा? त्या वस्तू काही सुख देणार आहे का? अहो, एका घरामध्ये एवढं फर्निचर आणलं, एवढं आणलं, का नंतर पाहुण्याची पंगत कुठं बसायची, त्याला जागाच नाही राहिली. सोफा सेट आणता आणता एवढं अवघड करून घेतलं, नाव सोफा सेट, पण झालं अवघड. गरजेवर बोलतो मी. एका राजानं महाल बांधला. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी सांगितलेली गोष्ट. इतका सुंदर बांधला, बोर्ड लावला, याच्यात कोणी दोष काढील त्याला बक्षीस देण्यात येईल. अहो, काय दोष काढणार? इतका भव्य महाल होता. वास्तुशास्त्र तंतोतंत होतं, भक्कमपणा तंतोतंत होता. त्यामध्ये येणारा वारा, ऊन, सगळ्या काही गोष्टी सांभाळलेल्या होत्या. आलेल्या लोकांची सोय होती, गैरसोय नव्हती. शास्त्रही सांभाळा आणि सोयही करा. महाराज नेहमी म्हणायचे, शोभा करण्याच्या नादात गैरसोय करून घेऊ नका. शोभा करा कोणत्याही कामात, कोणत्याही सप्ताह असो, कार्यक्रम असो, लग्न असो, बंगला बांधणं असो, शेती करणं असो, शोभा करण्याच्या नादात गैरसोय करू नका. त्यांचं नेहमी छोटे छोटे वाक्य होते, पण जीवनाला फार उपयोगी होते. हल्ली त्या शोभा करण्याच्या नादात एक जणानं तर इतकं डेकोरेशन केलं का कीर्तनाला मीच झाकलो. अरे म्हणले, शोभा करण्याच्या नादात गैरसोय झाली, उचला म्हणले. आणि म्हणून जसं इथं जसं सुटसुटीत सगळं आहे, गैरसोय नको, गैरसोय नको. राजानं महाल बांधला, सुंदर होता सर्वार्थानं. एक साधू महात्मा आले. राजानं विचारलं, महाराज हा महाल बांधलाय, याच्यात काही दोष आहे का सांगा. साधू म्हणाले, राजा खरं सांगू? म्हणे हो. याच्यात 2 दोष आहे. अहो महाराज, तुम्ही फिरूनही पाहिलं नाही, काहीच नाही, आणि तुम्ही एक 10 बाय 10ची खोली बांधलेली नाही, कटोरं घेऊन हिंडता म्हणे गावोगाव. राजा बिघडला ना.
आताच पाया पडला होता, पण खरं बोलला बिघडला राजा. खरं कोणाला नको असतं, मतं सगळ्याला हवी असतात. मतं द्या पण खरं बोलू नका. आम्ही धिंगाणा घातला तरी आम्हाला काही म्हणू नका. आता हा काय धंदा झाला बा, धिंगाणा घातला तरी तुम्हाला काही म्हणायचं नाही, मतं द्या म्हणायचं. हे फारच चुकीचं झालंय. कोणताही पक्ष असो, कोणतीही सरकार असो, जरा आपण लाज बाळगली पाहिजे, जरा जनतेचा विचार केला पाहिजे, सोयीवार बोललं पाहिजे, सोयीवार कामं केली पाहिजे. विठाला विठाला तेव्हा त्या राजा बिघडला. महाराज 10x10ची खोली बांधायचा अनुभव नाही तुम्हाला, कटोरा घेऊन फिरता गाव आणि माझ्या महालाला म्हणता 2 दोष आहे. राजेसाहेब तुम्ही विचारलं म्हणून मी बोललो, माझं काम आहे खरं बोलणं. तुका म्हणे सत्य सांगे येवोत रागे तिथे, मला काय करायचं. फार तर पुढच्या वेळेला आल्यावर जेव घालू नका, मी दुसऱ्या वाटानं जाईल, दुसऱ्या घरी भीक मागेल, मला काय करा. काय दोष आहे राजेसाहेब? पहिला दोष असा आहे, हा महाल सुंदर आहे, भव्य आहे, फार चांगला आहे, पण एक दिवस हा पडणार, एक दिवस हा भग्न होणार. राजानं विचार केला, ते खरं आहे, कदाचित 200 वर्ष, 500 वर्ष, 700, 800, 1000 वर्ष टिकेल, पण एक दिवस पडणार, याच्यात तर काही खोटं नाही. महाराज तुम्ही म्हणताय ते खरं आहे. म्हणे राजेसाहेब या सृष्टीचा नियमच आहे, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे. नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ. चंद्र सूर्य ब्रह्मांडाचाच एक दिवस लय प्रलय होतो, तेही नष्ट होतात, तुमचा महाल कुठं टिकेल. आणि ठीक आहे. दुसरा दोष असा आहे राजेसाहेब, तुम्ही महाल बांधायला हरकत नव्हता, पण जे अभिमानानं पाठी लावून ठेवली ना, हे चुकलं म्हणे तुमचं. काय याच्यात दोष दाखवा, काय गरज आहे. जीवनात भव्य कामं करा, चांगली करा, पण विनम्रतेनं करा. मी केलंय आणि मी असं केलंय, मी श्रेष्ठ केलंय हे सांगण्याची गरज काय. काय झालं म्हणे, अहो म्हणे तुम्ही हा जो महाल माझा माझा म्हणताय, मी केला म्हणताय ना, दुसरा दोष असा आहे या महालातला, एक दिवस तुम्हालाच या महालाच्या बाहेर निघावं लागणार आणि शेवटची आंघोळ तुमची अंगणात होणार. अपने खातिर महल बनाया, आप ही जार करे जंगल सोया, इस तन धन के कौन बढ़ाए, इस तन धन के कौन बढ़ाए. कबीरदास खरं बोलणारे, परखड बोलणारे संत आहे, ते म्हणतात इस तन धन की कौन बढ़ाई. अरे या धनाची बढाई काय मारतो राजा, आणि या शरीराची बढाई काय मारतो. देखत नयन में मिट्टी मिलाई, पाहता पाहता डोळे झाकून जातात. आपली जुनी बेटातली वारकरी मंडळी सुकाळे बुवाची एक चाल फार चांगले म्हणायची. त्या सुकाळे बुवांच्या चालीत कबीर महाराजांचा अभंग. विठाला कहाँ से आया कहाँ जाना है, कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुध राखो मन मोह, ये सुध राखो मन मोह, ये कठिन मोह सब ही जावे, ये कठिन मोह सब ही जावे, अंधेरा पड़ेगा तनमो तनमो, राम भजो तुम राम भजो, राम भजो तुम, भव जल पार पार करो, भव जल पार करे करे राम भयो, राम भजो, राम भजो, राम भजो तुम, भव जल पार करे करे भव जल पार करे
राम भजो भवजल पार करे. कहाँ से आया कहाँ जाना है. आपण आलोय कुठून. एका विद्वान मित्रानं एका अडाणी मित्राला जरा प्रभावित करायचं ठरवलं. तो म्हणला आता संध्याकाळी बसलो का गप्पा मारायला जरा गंमत करूया. मेणबत्ती आणि पेटी घेऊन आला, काडी पेटी. रोज नव्हता काडी पेटी घेऊन फिरत तो, पण त्या दिवशी घेऊन आला मेणबत्ती आणि काडी पेटी. संध्याकाळी गप्पा मारत बसले. त्यानं ती मेणबत्ती काढली, ठेवली, पेटवली आणि मित्राला म्हणाला सांग हा अग्नी आला कुठून. येताना पाहिला का तू, ह्या दिशेनं आला त्या दिशेनं आला. नाही म्हणे एकदमच प्रगट झालाय काडीमुळं. काडीमुळं का होईना पण झाला कसा. हा आत्ता डोळ्यांना दिसतोय म्हणजे हा अग्नी आहे, पण एकदम झाला कसा ना आला कुठून. तो म्हणे आता तू फिरतो बुवा, गावोगावी फिरतो, माझ्यापेक्षा शिक्षण जादा झालंय, मी अडाणी आपला शेती करतो म्हणे, मला काय उत्तर देता येईल. प्रयत्न मी केला म्हणे पण मला नाही सांगच म्हणे उत्तर. आता गावाकडची माणसं सुद्धा ग्रामीण शहाणपण त्यांच्याकडे असतं. शेवटी त्यांना आपण अडाणी समजू नये. जुनी माणसं कमी शिकलेली पण तरी सुद्धा शहाणी सुरती माणसं होती. अनेक क्षेत्रात विद्वान अशी माणसं होती. त्या गावाकडच्या मित्रानं काय केलं, फू करून ते विजून टाकली मेणबत्ती. तो म्हणला मी अडाणी आहे, अग्नी आला कुठून मला सांगता नाही आलं, पण आता गेला कुठं तू सांग. दोघालाही नाही सांगता आलं. या आत्म्याचं तसंच आहे. हे शरीर दिसतं, माणूस दिसतो, चालतो, बोलतो, पण आत्मा ज्या दिवशी आला आईच्या गर्भात असताना तो दिसलेला नाही. कसा आला कुठून आला. पण भगवान म्हणाले ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. त्या आईच्या गर्भात तयार होणाऱ्या या देहासाठी कधीतरी तो आत्मा प्रवेश करतो, ठाऊक नाही आहे कसा येतो प्रवेश करतो. आणि मायबाप हो, मृत्यू म्हणजे तरी काय आहे. त्या चैतन्य तत्वाचं, त्या आत्मतत्वाचं जाणं हाच तर मृत्यू आहे. माणूस गेला, थंड पडलं अंग, निचेष्ट झाला, चलनवलन थांबलं, हालचाल थांबली, आपण म्हणतो गेले. श्वास थांबला, आपण म्हणतो गेले. पण जातानाही जो आत्तापर्यंत जिवंत ठेवणारा आत्मा होता तो दिसलाच नाही आणि कोणत्या रस्त्यानं गेला हे कळलं नाही. कहाँ से आया, कबीर महाराजांचे शब्द आहे. कहाँ जाना है ये सुध राखो मनवो. याला आपल्याला याचं चिंतन करावं लागेल कबीरदास म्हणतात. आणि एक खिनमो, भाषा त्यांची तिकडची, खिन शब्दाचा अर्थ आपण क्षण असा घ्यायचा, पण अभंगामध्ये शुद्ध पाठतो असा एक किनमो सबही जावे अंधेरा पडेगा तनमो. एका क्षणात आपण पाहिलं अहमदाबादवरून इंग्लंडमध्ये लंडनला निघालेलं विमान काही सेकंदच हो, 10-20 सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं. काय परिस्थिती झाली असेल त्या जीवांची, काय पद्धतीनं. बरं त्याही पुढे जाऊन जी मुलं ते अभ्यास करणारे, डॉक्टर होणारे, MBBS वगैरे होणारे, त्यांच्यावर ते येऊन पडलं. त्याच्यातले 27-28 जण गेले. किती वाईट आहे. एक क्षण माणसाला कधी कधी. बरोबर येऊ बाई आल्यात. विठाला 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 पुंडलीक वरदा हरी ज्ञानदेव आणि म्हणून राजाला सांगितलं 2 दोष आहे. अभिमान करू नको राजा, एक दिवस हा महाल पडणार आहे आणि एक दिवस तुला जावं लागणार आहे. म्हणून जड वस्तूला किती आपलंसं केलं तरी ती आपल्याला वाचवीत नाही, ती एक दिवस नष्ट होते. जीवांनी जीवाला किती आपलं म्हटलं तरी ती सरते शेवटी. आपल्याला त्या गजेंद्राची आणि नकराची कथा माहिती आहे. त्या मगराला पाण्यामध्ये जेव्हा धरलं, त्या हत्तीला मगराने धरलं पाण्यामध्ये, गजेंद्र नावाच्या, सोडण्याचा प्रयत्न करू लागला, सुटेना. शेवटी त्या हत्तीचे नातेवाईक अपतेष्ट आले, ते ओढू लागले. आता त्याचेही आले त्या मगराचे नातेवाईक, पण पाण्यात त्यांचं बळ जास्त. सरते शेवटी नातेवाईक म्हणाले आता किती दिवस थांबणार. आणि ते सगळे त्या गजेंद्राला सोडून निघून गेले. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडे. नाथ महाराज म्हणतात
आणि म्हणून सरते शेवटी त्यानं भगवंताला, त्यालाही माहित नाही कोण या जगाचा मालक, पण तो म्हणतोय होईल तो कोण ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. एक कमळाचं फूल आकाशाच्या दिशेनं कोणी या जगाचा करता करविता असेल तर त्यानंच आता मला सोडवावं. आणि गजेंद्रासाठी भगवान विष्णू, भगवान परमात्मा धावून आले. हा कहे गजराज ती कहे, अशा पद्धतीनं आले. आणि त्या नकराच्या मिठीतून गजेंद्र तो हत्ती सहस्र वरुषे, जळा माझी नकरे पिढीला असे, त्याची कितीतरी अभंग आणि प्रमाण आहे, पण त्याला त्यातून उद्धार केला. म्हणून शेवटी जीव सुद्धा जीवाला सर्व काळ तारू शकत नाही. मग जो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे त्या परमात्म्याला शरणागत व्हावं, त्याला आपलंसं करावं. अभंगाचं पहिलं तेने बिना जीवा सुख
तुका म्हणे गे गमरण तुका म्हणे गे गमरण उत्तमाचे बोले के मागे रंगी माये दुःखाची माये दुःखाची हे पहा, पंढरपूर येथून केशवरावचे मित्र आहेत सरपंच, पंढरपूर तालुक्यातून ते आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी. लक्ष्मी टाकळी पंढरपूर तालुक्यातील गाव आणि पंढरपूरच्या पंचक्रोशीत गाव आहे लक्ष्मी टाकळी. आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचं श्रद्धास्थान पंढरपूर येथून पांडुरंगाचा हार घेऊन ते आलेले आहेत. त्यांना मी इकडे बोलावतो आणि तो हार मी त्यांना खास म्हटलं की तुम्ही मला घालू नका. केशवराव आणि गणेश महाराजांचे वडील आमचे काका हे जरा वयोवृद्ध आहेत आणि त्यांचा आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं पांडुरंगाचा हार घालून पंढरपूरची मंडळी आमची सत्कार करतायत. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. थांबा बाबा, दोन इथं थांब, इकडून या, इथे. आज
जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न केला आणि मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती भागीरथीबाई गोविंद मोरे अर्थात आपले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्यांचं वय आज 88 वर्ष आहे आणि 88 पैकी जवळजवळ 70 वर्षाची सेवा संप्रदायाची ज्यांच्या हातून घडली अशी गोविंद काका मोरे यांच्या सौभाग्यवती आणि केशवरावजी मोरे, गणेश महाराज मोरे यांच्या मातोश्री यांचे पुण्यस्मरण संपन्न झालं आहे. आजच्या कार्यक्रमाचं मला असं वाटतं भागीरथीबाई नावच भागीरथी आहे. गंगेसारखं पवित्र जीवन त्यांचं होतं आणि त्याची साक्ष म्हणजे साक्षात माऊली ज्ञानोबारायांच्या कन्या आणि महाराष्ट्राच्या माता म्हणून ज्यांना वारकरी संप्रदायाच्या ओळखलं जातं अशा मीराबाई महाराज मिरीकर यांचं आगमन या ठिकाणी झालं. योग म्हणायचा या मातोश्रींचा, कारण मी स्वतः गेली 5-25 वर्ष या संप्रदायाची सेवा करत असताना पाहिलं की त्या स्वतः फारशा कार्यक्रमांना कुठं त्यांचं जाणं येणंही होत नाही, घडतच नाही. प्रकृतीची अडचण आणि त्यांनी काही बंधनं स्वतःला जी सुरुवातीपासून घालून घेतली. तीर्थक्षेत्रात फार फार तर महत्त्वाच्या ठिकाणी कुठे त्यांची सेवा कीर्तनाची त्या आजवर देत आल्या. पण आज मात्र चांगदेव महाराजांच्या कृपेनं, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, नारायणगिरी महाराजांची कृपा, भागीरथीबाई आणि गोविंद काका यांची पुण्याई मागे बस बस आणि या पुण्याई खातर पूज्य गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांचं पावन आगमन माऊलींच्या भूमीतून या ठिकाणी झालं. मी त्यांचं आपल्या सगळ्या उपस्थित भक्त भाविक, मान्यवर, टाळकरी, वारकरी, गुणीजन सर्वांच्या वतीने स्वागत करतो. महंत रामानंद गिरीजी महाराज यांची पावन उपस्थिती अतिशय मोलाची, महत्त्वाची या ठिकाणी ठरलेली आहे. त्यांचं सतत मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे आणि भगवत कृपेनं, सद्गुरू कृपेनं आजही ते उत्तम रीतीनं आजारातून बरे होऊन सेवा देत आहेत. मला वाटतं पांडुरंगाच्या भक्तीचं, माऊली तुकोबारायांच्या कृपेचं महत्त्व किती आहे. साधारणपणे आपण महंत रामानंद गिरीजी महाराजांची परिस्थिती आजारपणात पाहिलेली आहे, पण आज त्यातून पुन्हा ते जात आहेत, भेटत आहेत, छोटं मोठं कीर्तन प्रवचनसुद्धा करतायत. ही सद्गुरू कृपा आहे, ही पांडुरंगाची कृपा आहे. त्यानंतर आपण पाहिलं 2 वर्षापूर्वी संतवीर गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांना पॅरालिसिसचा त्रास झाला आणि इकडे या ना, पुढे या, इकडे या ना तुम्ही, पुढे या, पुढे या. तात्यांना जो त्रास झाला तो कठीण होता, पण एक 2-3 महिन्यामध्ये बाई तात्यासुद्धा त्यातून अत्यंत चांगले बरे झाले आणि आता या वारीमध्ये पाहिलं तर तात्या पावली खेळून सेवेमध्ये सहभागी आहे. आणि तेच आपल्या बाबतीत घडलं. 2-3 महिन्यापूर्वी थोडासा त्रास पॅरालिसिसचा आदरणीय बाई यांना झाला, पण आपण आता पाहिलं की त्या स्वतः तडातड चालत इथपर्यंत आल्या. मला वाटतं ही भक्तीची सगळी शक्ती आहे. माऊलीची सेवा केल्याची, पांडुरंगाची सेवा केल्याची जी शक्ती आहे त्याचा जो साक्षात अनुभव आहे आणि त्याचं दर्शन या साधू साध्वी महात्म्यांच्या रूपानं आपल्या समोर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की शरीराला काही धर्म असतात, त्याला आजारी पडणं, जन्मणं, जाणं, नाशणं हे असते. जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती, हे 6 विकारच शरीराच्या पाठी सांगितलेले आहे. पण त्याच्यावरही भक्तीनं मात करता येते आणि हे शक्य होतं ते केवळ भजन भक्तीच्या जोरावर. आणि म्हणून बाई आपलं सुद्धा आरोग्य अत्यंत चांगलं राहावं अशीच पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि आपले आशीर्वाद सदोदित, आपलं मार्गदर्शन ज्या परखडपणे आपण संप्रदायाला आणि आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करतात त्याची नितांत गरज आहे. आणि ते मार्गदर्शन समाज मनापर्यंत, तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत राहावं ही या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. देतो मी गणेश महाराज, देतो मी 2 मिनटं, मला समारोप करू द्या. त्याचबरोबर आज आपल्या सर्वांच्या वतीनं मी
मातोश्रींना ही भावपूर्वक आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. आलेले आपण सर्व मान्यवर, आता खरं म्हणजे आज इतकी मांदियाळी जमलेली आहे की इथे उल्लेख करणं म्हणजे तो चुकीचाच ठरण्यासारखा आहे. आणि म्हणून आपण सगळे राजकीय, धार्मिक, सामाजिक, शेती, शिक्षण, वेगवेगळी सेवाभावी संस्था, यातून आलेली जी मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित माता भगिनी, मी सुरुवातीला सांगितलं काकांनी आयुष्यभर परमार्थाची सेवा करून माणसं जोडली आणि तो सेवेचा वारसा सामाजिक सेवेच्या रूपानं केशवभाऊंनी जपला, धार्मिक सेवेच्या रूपानं गणेश महाराजांनी जपला आणि या तिघांच्याही सेवेचा संगम आज मातोश्रींच्या या कार्यक्रमाच्या रूपानं. पण मला सांगायला पाहिजे की पतीलाही साथ देण्याचं काम मातोश्री भागीरथीबाईंनी केलं आणि मुलांनाही या सेवेलायक घडवण्याचं काम मातोश्रींनी केलं. म्हणून या जमलेल्या समुदायाच्या पाठीशी जो त्याग आहे, आज हे काही समुदायाचं दर्शन आहे, ह्या दर्शनाच्या पाठीची सेवा आणि त्याग आहे तो मातोश्रींचा मोठा आहे. आणि म्हणून त्याच मातोश्रींना मी वंदन करतो. निश्चितपणे त्यांच्या पुण्यप्रभावानं भगवंताच्या चरणी त्यांना स्थान प्राप्त झालेलंच आहे. त्यांच्या आशीर्वाद